राज्यात उष्णतेसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। विदर्भातील पारा 44 अंशांच्या वर पोहोचलाय। आज राज्यातील काही भागात पाऊस बरसणार आहे, तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती। तर राज्यात उष्णतेसह पावसाचा देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विदर्भातील पारा 44 अंशांच्या पार पोहोचला असल्याची महत्त्वाची माहिती आहे। तर आज करता राज्यातील काही भागात पाऊस बरसणार असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत। वळत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। पुणे महानगरपालिकेच्या 13 प्रभाग समित्या बिनविरोध खरं तर पाहायला मिळत आहेत। 12 ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे। 13 पैकी एकावर काँग्रेसनं तर 12 समित्यांवर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असणार आहे। नव्या आयुक्तांनी नव्या खरं तर समित्या स्थापन केल्यात। वसई विरार महानगरपालिकेत कामाचं नियोजन करण्यात येणार आहे। कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी या समित्यांचं गठन करण्यात आलंय। मुंबईतील नेस्को कॉन्सर्ट घटनेनंतर पनवेलमधील कॉन्सर्टला नागरिकांचा विरोध पाहायला मिळतो। पनवेलमधील कळंबोली या ठिकाणी 25 एप्रिलला रॉयल स्टॅग लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे। नगरसेविका मनाली ठाकूर यांनी पोलिसांना पत्र देत या कॉन्सर्टचा विरोध केलाय। पोलिसांनी या कॉन्सर्टला परवानगी देऊ नये अशी मागणी महिलांकडून पोलिसांकडे पाहायला मिळते। कॉन्सर्ट आहे रॉयल स्टॉक बूम आयोजित लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम आहे। तर या कार्यक्रमामध्ये म्हणजे हा जो कार्यक्रम आहे जो ज्या कंपनीने ठेवला आहे रॉयल स्टॅग, ही कंपनीच मुख्यतः दारूची कंपनी आहे, आपल्याला ते माहिती आहे। तर आम्ही मेन म्हणजे या गोष्टीचाच विरोध करतोय, कारण लास्ट वीक जो नेक्सो सेंटरमध्ये जो हा कार्यक्रम झाला, अशा प्रकारचा एक कॉन्सर्ट झाला। त्या कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करून 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे। तर असा प्रकार आपल्या इथे घडू नये म्हणून काल आम्ही सिनियर सर राजेंद्र कोत यांना लेटर दिलं की हा कॉन्सर्ट इथे होऊ नये। रिपब्लिकन पक्ष ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि जे ड्रग्ज अंमली पदार्थ विकणारे त्यांच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे, परंतु रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की जो संचालन मंडळ आहे, नेस्कोचं जे व्यापारीकरण झालेलं आहे, नेस्कोचे जे मालक आहेत त्यांच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।